रात्री मी झोपले नाही, पण कवटाळून होते मी ट्रॉफीला शेवटपर्यंत, की मी आणली. कारण ती समोर असली तर मला वाटेल सारखं की हो मी जिंकलीये. मी रडले, तर ते पण मी फेक करते. मी नाती बनवते, तर ती सुद्धा मी फेक बनवते. त्यांना हे कळलंच नाही, की जेव्हा नॉमिनेशन्स आले, तुमच्या स्वतःच्याच हातात होतं मला बाहेर काढणं. आपण ॲक्टिंग करत असू ना, तर एका पॉइंटला थकतो. आपण सेम नाही असू शकत. पण जी फेक पी-आर मला सांगितलं गेलं बाहेर पडल्यानंतर, की तन्वी तुला जिंकवण्यासाठी जितके प्रयत्न नाही झालेत ना, तितके तुला हरवण्यासाठी प्रयत्न झालेत. एवढं मी फेक आहे हे जर दिसत होतं, तर मग आधी कोणी का नाही बोललं आणि डायरेक्ट तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतरच का बोललं गेलं? विशाल, दुश्मनी इथेच सोडून जातीये मी. पण याचा अर्थ हे नाही, मी दुश्मनीचं नातं त्याच्याशी संपवलं. पण मैत्रीचं नातं मी कधीच चालू करणार नाही. मी जेव्हा मैदानात उतरते, तेव्हा मी कधीच समोर बघत नाही, की मुलगा आलाय की मुलगी आलीये. मला एवढंच असतं, आला अंगावर घेतलं शिंगावर. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉसचा फिनाले आत्ताच पार पडला आणि तन्वी कोलते माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मी मस्त आहे, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. खरं तर खूप छान वाटतंय. म्हणजे एका मालिकेच्या सेटवर भेटलेलो आणि आत्ता डायरेक्ट ट्रॉफी घेऊन एका शोची विनर झाली आहेस. तन्वी ब्रँड फायनली झालाय. किती छान वाटते, काय फिलिंग दिसते? अगं मला खरं तर म्हणजे काल रात्री मी आले, मला सगळे सांगत होते तू म्हणजे एक्सपेक्ट जेवढं केलं होतंस त्याच्यापेक्षा लिमिट क्रॉस झालंय तुझं. तुझ्यासाठी मुलं काय मुली जास्तीत जास्त वेड्या आहेत तुझ्या लुक्सवरती वगैरे वगैरे. पण माझं असं होतं की मी आले, घरी बसले, मोबाईल हातात घेतला वगैरे. माझं थोडं अकाउंटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, कळलं मला. पण मला ते असं बोलतो ना आपण, किती आपण खूप मोठं अचीवमेंट करून आलो, अचीव्ह केलं असेल तरी पण काय नेमकं बाहेर घडतंय किंवा किती आपल्यासाठी कोण क्रेझी आहे नाही कळत पटकन. आणि मला इमॅजिनेशनच होत नाहीये, मी इमॅजिन नाही करू शकत आहेत त्या गोष्टी, की नेमकं काय प्रकारे बाहेर चालू आहे. आणि फोन पण बघायला नाही मिळालाय. स्वप्न पूर्ण झालंय माझं, पण ते असं आपण म्हणतो ना, की हे मी केलं, पण पटत नाही आपल्याला, की अरे हां, मी ट्रॉफी जिंकले असं. रात्री मी झोपले नाही, पण कवटाळून होते मी ट्रॉफीला शेवटपर्यंत, की मी आणली. कारण ती समोर असली तर मला वाटेल सारखं की हो मी जिंकलीये. ज्या स्वप्नासाठी मी इतकी धडपड करत होते, ते फायनली पूर्ण झालंय याचा विश्वासच बसत नाही. पण तू ना फर्स्ट डे पासून या शो साठी खूप फोकस होतीस. म्हणजे आम्हाला वारंवार ते जाणवत होतं. फर्स्ट कॅप्टन्सी असो त्यासाठी तू धडपडत होतीस. पण ना कुठेतरी इतर सदस्य किंवा काही जण तुला फेक आहे असं म्हणतायत. त्यांना काय सांगायचं आहे आता? मला वाटतं की हा त्यांचा गेम होता. कारण 1 ते 90 किंवा 100 दिवसांच्या प्रवासामध्ये जर बघितलं गेलं, तर पहिल्या दिवसापासूनच मला जे नाही पटत तिथे मी भांडली आहे, माझा आवाज उठवलाय. मग मी मुद्दामून भांडते असं एक आलं होतं त्यांचं, की फुटेजसाठी भांडते वगैरे. दुसरी गोष्ट, जर मी किचनमध्ये, मला कुकिंगची खूप आवड आहे आणि मी जिथे-जिथे मी कामं केली आहेत, तिथे प्रत्येक जणांना माहिती आहे, की मला कुकिंग खूपच आवडते आणि मी सेटवरती बनवूनच न्यायचे खाणं. सो मी कुकिंग पण फेक करते, म्हणजे दाखवण्यासाठी, असं त्यांचं म्हणणं होतं. मी रडले, तर ते पण मी फेक करते, असं त्यांचं म्हणणं होतं. मी हसतेय, तर ते मी कॅमेरासाठी हसतेय, जोक्स मारून, असं त्यांचं म्हणणं होतं. मी नाती बनवते, तर ती सुद्धा मी फेक बनवते, कारण मला गेममध्ये राहायचंय म्हणून. पण एवढं सगळं करून तीच जी माणसं आहेत, जी माझ्याबद्दल बोलत होती, त्यांनी मला नॉमिनेट नाही केलं. आणि तीच माणसं आहेत जी म्हणतात, की ही कसं काय एवढी पुढे जाऊ शकली? ही कसं काय हे झालं, तसं झालं? पण त्यांना हे कळलंच नाही, की जेव्हा नॉमिनेशन्स आले, तुमच्या स्वतःच्याच हातात होतं मला बाहेर काढणं. तेव्हा तुम्ही का नाही करू शकले? आणि जेव्हा मी तिकीट टू फिनाले जिंकले, मग तेव्हा तुम्ही निगेटिव्हिटी का पसरवायला सुरुवात केली, की तन्वी कोलते फेक आहे? कारण तुम्ही मला एक वीक प्लेयर म्हणून साबित करू नाही शकलात. म्हणून तन्वी कोलते एक वीक आणि फेक कंटेस्टंट आहे. मुखवटा घेऊन चालतीये किंवा ॲक्टिंग करते. हे बघ, मला एवढं माहिती आहे, आपण ॲक्टिंग करत असू ना, तर एका पॉइंटला थकतो. आपण सेम नाही असू शकत. आणि जर पहिल्या आठवड्यामध्ये मला भाऊ म्हटलेत, की तुम्ही तंटा क्वीन आहात. तू मला सांग, तू एक वर्स्ट
अँकर आहेस असं कोणी तुला म्हटलं, होस्ट असं आहे असं म्हटलं, तर तू काय करशील? दुसऱ्यांशी भांडण्यापेक्षा काय म्हणशील की मला कोणीतरी असं म्हटलंय, मी नक्कीच त्याचा करारा जबाब देणार, मी नक्कीच त्याचं स्वतःचं स्टेटमेंट चेंज करायला लावणार आणि त्या व्यक्तीने माझी तारीफ केली पाहिजे, त्या दिवशी मी स्वतःला विनर ठरवेल. जेव्हा भाऊ मला म्हटले की तंटा क्वीन आहे, त्या दिवशी मी स्वतःलाच म्हटलं की तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे किंवा तू अति काहीतरी केलेस. दिवस हा असा आण की ज्या व्यक्तीने तुला असं म्हटले त्यांच्या तोंडून तुझी तारीफ येईल, त्या दिवशी तू त्यांचं मन जिंकलंस. कसं असतं ना, आपल्याला लोक फेक म्हणून जातात की गेमसाठी ही बदलते का, तर तसं नसतं. आपण जेव्हा रिअल लाईफमध्ये सुद्धा जगतो, आपण काहीतरी चूक करतो, तेव्हा आपल्याला आई पप्पा काय सांगतात की हे बघ हे चुकलंय हा, हे परत घडलं ना तर बघ मारेल, असं करेल तसं करेल. आपण ते भीतीपोटी चुका सुधारतो. पण आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला स्वतःलाच कळतं की समोरचा माणूस आपल्याला खटकून काहीतरी बोललाय, म्हणजे आपल्याकडून ही चूक झाली, आता ती आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे, मग आपण चांगले माणूस असू. बाहेरची दुनिया म्हण किंवा बिग बॉस म्हण, आपण माणसं आहोत, चुका घडतात, पण दुरुस्त करणं, एक्सेप्ट करणं हे महत्वाचं आहे. जे कुठेतरी मला वाटत होतं की चूक झाली, हो ठीक आहे सर माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला शब्द देते पुढच्या आठवड्यात माझ्याकडून ही चूक तुम्हाला दिसणार नाही, मी सुधारेन, असं जर आपण एखाद्या माणसाला बोलतोय आणि आपण त्याच्यामध्ये सुधार आणतोय, तर मग मी फेक का आहे? आणि मी प्रत्येक आठवड्यात म्हटलंय की भाऊंनी मला ज्या चुका सांगितल्यात त्या जनतेचं डिसिजन आहे, ते जनतेचं म्हणणं आहे आणि जनता समोर स्टेजवर बोलायला येऊ शकत नाही. ती फक्त सोशल मीडियावरती बोलतीये, त्यांचं मत व्यक्त करते, म्हणजेच भाऊ स्वतःच्या तोंडाने बोलणार आहेत, तर ते जनतेचं मत असणार आहे आणि जनताच मला विनर बनवणार आहे. सो जनतेला मला हेच सांगायचं होतं की तन्वी कोलते जर चुका करते ना, तर तन्वी कोलते चुका एक्सेप्ट पण करते आणि तन्वी कोलते सुधारण्याची धमक पण ठेवते. आणि मी प्रत्येक आठवड्यात बोलत आली की हो मी चुकले, मी एक्सेप्ट केलं, मी सुधारले. आणि जर मी हे खणखणीत बोलतेय की हो मी चुका केल्या, तर मग मी फेक का? तू इतक्या चांगल्या सुधारल्यास त्या चुका की आज ट्रॉफी घेऊन घराबाहेर आलीस. आणि की याचाच एक मला पुढे विचारायचं आहे की बाहेर फेक PR करण्यात आला, तू आल्यावर हे सगळं बघितलंयस का? बघ कसं आहे ना, वोट्स ज्या प्रकारे आले, मला जनतेचं खरंच खूप कौतुक वाटतं की एखादी अशी मुलगी जिला काहीच पाठीमागे सपोर्ट नव्हता जास्त आणि जी उतरली होती पोहायला, तिथे सगळे स्विमर्स होते. ज्या तलावात ती पोहायला गेली होती तिथे सगळे स्विमर्स होते, मीच कुठेतरी हातपाय मारत होते. पण मला एवढंच होतं की मी जर पहिल्या दिवसापासून माझा गेम दाखवला आणि ॲक्टिव्ह राहिले, तरच मी या सगळ्यांच्या मध्ये कुठेतरी छाप सोडू शकते आणि तर मला लोक वोट्स करू शकतात. मी तोच प्रयत्न केला होता पहिल्या आठवड्यापासून की मी ॲक्टिव्ह राहीन. आणि मी खरं सांगते, मी आजारी पण होते, तरी सुद्धा मी उभी राहून पुन्हा पुन्हा बोलायचा सगळ्यांशी प्रयत्न करत होते. का तर मला ना फोमो व्हायचा की आज जर मी दिसले नाही ना, तर कुठेतरी माझं वोटिंग हलेल, कुठेतरी लोकांना असं वाटेल की आज तन्वी दिसली नाही किंवा दिसत नाहीये, कारण दिग्गज होते माझ्यासमोर आणि मला दिसणं कुठेतरी इम्पॉर्टंट होतं. सो मी दिसण्याचा प्रयत्न करत होते. माझ्यासाठी खूप टफ होतं ही गोष्ट. पण जी फेक PR मला सांगितलं गेलं बाहेर पडल्यानंतर की तन्वी, तुला जिंकवण्यासाठी जितके प्रयत्न नाही झालेत ना, तितके तुला हरवण्यासाठी प्रयत्न झालेत, जे की चांगली गोष्ट आहे. मी त्याला पण खूप स्पोर्टिंगली घेईन की खरंच मी खूप चांगली खेळत होते म्हणून मला हरवण्याचे प्रयत्न झाले असतील. मला हे कुठेतरी म्हणजे असं वाटलं की मी माझं 100% आतमध्ये देत होते आणि जितकं रिअल होईल तितकं राहण्याचा प्रयत्न करत होते. माझ्यासमोर जी कामं आली ती मी केली, मला जे नाही पटलं त्याच्यावरती मी बोलले, मला जे वाटलं ते मी केलं. भाऊंच्या चुका ज्या दाखवल्या गेल्या भाऊंनी त्याच्यावर सुधारणा केल्या. बरं, त्या सुधारणा करून मी बोलून पण दाखवलं की हो मी सुधारते, मी माणूस आहे, मी चुकणार तर मी सुधारणार आहे. तरी सुद्धा मी फेक आहे. मी माझ्या नात्यांसाठी कुठे कशी उभी राहिले हे मला सांगायचं सुद्धा नाहीये, कारण हे मी बोलणार तर पुन्हा त्यांचं होतं की मोठेपणा करते, असं करते तसं करते, तर मला सांगायचं नाहीये. ज्यांनी सगळ्यांनी बघितले नाती मी करते तरी मी फेक आहे. मी असं पण नाही की मी सडनली नाती बनवली, माझी जर्नी होती नात्यांची, तिथे पण मी फेक आहे. एवढं मी फेक आहे हे जर दिसत होतं तर मग आधी कोणी का नाही बोललं आणि डायरेक्ट तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतरच का बोललं गेलं? म्हणजे ही स्ट्रॅटेजी होती का की 90 दिवस भारी पडले स्ट्रॉंग तन्वी प्लेअर म्हणून आणि आता स्ट्रॉंग तन्वी बॉन्ड्समध्ये पण दिसते आणि स्ट्रॉंग तन्वी
व्यक्तिमत्व पण दिसतंय. मग कुठेतरी हिंट बाहेर द्यायची होती का की फेक आहे हे चालू करा म्हणून. पण तो त्यांचा गेम होता आणि त्यांनी माइंड गेम खेळला आणि छान प्रकारे खेळला, ज्याला मी दाद देईन. बिग बॉस हा गेम शो आहे आणि त्यांनी तो खेळला. सो कुठेतरी त्याच गोष्टीमुळे फेक 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 हे 13व्या आठवड्यापासून सुरू झालं. म्हणजे मी पूर्ण घरामध्ये 2 आठवडे काढलं फेक 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 फेक, जे मला हर्ट होत होतं. पण मग मी जनतेला हे नाही म्हणणार की मी फेक नाही आहे. त्यांची मतं आहेत, त्यांचे पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत ते, की मी फेक आहे. पण बाहेर आल्यानंतर मला मी एवढंच सांगेन की ज्यांनी माझा राग केलाय ना, त्यांना कदाचित त्यांच्या मनावरती तसं बिंबवण्यात आलंय की तन्वी कोलते अशी आहे. मी एवढंच सांगेन, मी खूप जमिनीवर राहणारी मुलगी आहे. मला फरक नाही पडत मी कुठल्या लेवलला गेलीये, मला काय मिळालंय. तुम्ही स्वतः वेळ काढून माझ्याशी भेटा, बोला. मी तुम्हाला तशाच पद्धतीने उत्तरं देईन, छान पद्धतीने उत्तरं देईन. लोक बोलतात म्हणून मला नावं नका ठेवू. तुम्ही माझ्याशी बोला, तुम्ही मला जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि मग तुमची मतं द्या, मग ती मला पटतील. तर तू आताच म्हणाली की घरात तुझी एक जर्नी होती नात्यांसाठी, पण याच घरात गेल्यावर पहिल्याच आठवड्यात आम्हाला कुठेतरी असं दिसत होतं की कुठेतरी तिथेही तुला स्ट्रगल करावा लागला. काही जण तुला हिणवत होती, काही जण तुला आपलंसं करत नव्हती. मला सांग, कोण असं वाटत होतं तुला त्यावेळेस जे आपलंसं करत नव्हते आणि का असं वाटतं? आपलंसं करत नव्हते म्हणजे स्टार्टिंग डेजमध्ये कोणीच कोणावर विश्वास ठेवत नव्हतं, जे की फेअर आहे. माझाही कोणावर विश्वास नव्हता, कारण हा गेमच असा आहे ना, आपण कोणावरती विश्वास ठेवू आणि दुसऱ्या दिवशी त्याचा विश्वासघात करतील. अनप्रेडिक्टेबल होतं हे. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यावर विश्वास न दाखवणं हे पण चांगलीच गोष्ट होती त्यांची, गेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू. की आपण पटकन माणसावर विश्वास नाही ठेवू शकत. कॅमेराज आहेत, पण कॅमेराजमधून बाहेरच्या लोकांना दिसतंय, मला कसं कळणार, मला काहीच माहिती नाही. सो ते फेअर आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. पण थोड्या दिवसांनी माझ्यावर विश्वास ठेवला गेला, ही माझी जीत होती. की स्ट्रगल केला मी, विश्वास ठेवा माझ्यावर सांगण्यासाठी. पण स्ट्रगल करत करत काही का होईना हारले नाही. माणसं जोडलीत, नाती तयार केलीत आणि हो, शेवटच्या टप्प्यापर्यंत मी नात्यांचेच हात धरून जसे पुढे आली आणि स्टेजवर पर्यंत सुद्धा नात्याचाच हात धरून पुढपर्यंत स्टेजपर्यंत पोहोचले. या घरात कोणी सगळ्यात जास्त तन्वीचा विश्वासघात केला? विश्वासघात तसं म्हणायला गेलं तर ज्यांना माझा गेम नव्हता पटत, ज्यांना मी बाहेर जावीशी वाटत होते, त्याच लोकांनी विश्वासघात केलाय माझा. की इथे म्हणणार की तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि असं आहेस तसं आहेस, आणि माझ्या पाठीमागे खूप काही बोललेत, त्याला मी विश्वासघात म्हणेन. कारण मी कधीच कोणाला डील्स दिल्या नव्हत्या दुश्मनांना, किंवा ज्यांच्यावर मला विश्वास नाही आहे त्यांना मी शब्द पण दिले नव्हते. त्यामुळे असं पर्टिक्युलर मला कोणाचं नाव घेता येणार नाही की विश्वासघात केलाय. आणि मला ते दिसलं पण नाही आहे ॲक्च्युली की कोणी विश्वासघात केलाय. कारण जे माझ्यासोबत होते ते मी शेवटपर्यंत मी त्यांना सोबत घेऊनच बाहेर पडली आहे. आणि जे माझ्यासोबत नव्हते त्यांनी जर का काही पाठीमागे केलं असेल तर त्याला मी विश्वासघात नाही म्हणणार, कारण मी त्यांच्यावर विश्वासच कधी ठेवला नव्हता आणि माझं स्वतःचं केलं नव्हतं. तर ते माझा विश्वासघात करते तसं मी काच म्हणेन ना. तू सुरुवातीला टोळीमध्ये दिसली, पण त्यानंतर तू काटा ग्रुपमध्ये आली. मला सांग, टोळी सोडणं हा निर्णय खूप चांगला होता. हे आत्ता असं वाटतंय की विशाल यांच्या सोबत जर राहिली असती तर ट्रॉफीमध्ये कुठेतरी ट्रॉफी नसती मिळाली किंवा उशीरच झाला असता खूप, असंही वाटतं. उशीर असं नाही, पण मला ना लहानपणापासून मम्मी पप्पांनी एवढंच शिकवलंय की दुसऱ्यांचं जर भलं होत असेल ना तर जळू नका आणि त्याच्यात पण खुश राहा. मला असं झालं, ज्या ग्रुपमध्ये मी होते काही वक्तव्य अशी झालीत दादाबद्दल, मला ती नाही पटली. कारण मी एक कलाकार आहे आणि मी कलाकाराची रिस्पेक्ट ठेवते. काहीही असो, कोणीही असो, जर माझ्यासमोर कलाकाराबद्दल खूप घाणेरडं बोललं जातंय तर तो माझाही व्यक्ती असू देत जो बोलतोय, मला ते नाही आवडणार. सो मी तिथे डिफेंड केलं होतं एका कलाकाराला, जे मला नाही पटलं. आणि समोरून मला इतकं बोललं गेलं त्याच्याकडून, विशालकडून, तर माझं असं झालं की बघ तू असा असशील, मला तुला काही म्हणायचं नाही की तू असा आहेस तसा आहेस,
तू जे बोलतोयस ना ते कुठेतरी मला पटत नाहीये. पर्सनली टीका तुझ्यावर नाहीये, पण मी जर अशा लोकांमध्ये उठतीये बसतीये ना, तर कुठेतरी मला असं वाटते माझी मम्मी नाराज होईल, की अगं काय करतेस तू, का बोलतेस तू असं, किंवा का ऐकतेस तू असं. वाईट बोलू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बघू पण नका, असं आपण म्हणतो. आणि मी त्याच ग्रुपमध्ये सगळं ऐकत होते, बघत होते आणि जे काही चाललं होतं, माझं असं झालं की हीच ती वेळ, हाच तो क्षण. मी काही फार गुंतले नव्हते टोळीमध्ये. पहिलाच आठवडा होता आणि असं होतं की आपण फ्रेंड्स आपला एक कम्फर्ट झोन शोधतो. त्या प्रकारे पहिल्या आठवड्यात मी एक हाय असं वाल्या झोनमध्ये त्यांच्याशी कनेक्ट झाले. पण जेव्हा मला कळलं की हे चुकीचं होतंय, मी तिथून बाजूला झाले आणि मी इंडिव्हिज्युअल खेळले. आणि 2-3 आठवडे जसं तू म्हटलंस विश्वास कोणी ठेवला नाही, काही नाही. त्याच्यात मी इंडिव्हिज्युअलच प्रवास केला. पण नंतर 4थ्या आठवड्यानंतर आमचा काटा ग्रुप बनला आणि छान प्रकारे बनला आणि इथपर्यंत टिकला आहे. पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सो जर मी जिंकतेय तर कुठेतरी मी सगळ्यांनाच क्रेडिट देईन, की सगळेच माझ्यासाठी इम्पॉर्टंट होते. काही लोकांनी माझ्याबद्दल निगेटिव्ह टीका केल्या नसत्या तर कुठेतरी मी अजून वरती आले नसते. तर मला असं वाटतं की टोळी सोडणं माझा चांगलाच डिसिजन होता आणि मी कायमच म्हणत आले की टोळी सोडली म्हणून बरंच केलं मी. कारण मला अशा प्रकारे गेम खेळायचाच नव्हता आणि मी त्यांना पर्सनली कधीच हे नाही म्हटलं की तुम्ही असे आहात, तुम्ही तसे आहात, तुम्ही असे वागता, तुम्ही तसे वागता. मी कायम हेच म्हटलं, तुम्ही ज्या प्रकारे गेम खेळताय ना, तो प्रकार माझा नाहीये. त्या प्रकारे मी गेम खेळत नाही. त्यामुळे कुठेतरी आपलं पटलं नाही म्हणून मी टोळी सोडली. बाकी मला तुमच्यावरती काही टीका दुसरी अजून करायची नाही. तुम्ही करत राहा. या घराबाहेर आल्यावर आता कोणासोबत नाती पुढे टिकणार आहेत आणि कोणासोबत टिकणार नाहीत असं वाटतं? ऑब्व्हियसली प्रभू, राकेश दादा, दीपालीताई, रेवा यांच्याशी नातं माझं टिकून राहणारच आहे जोपर्यंत मी आहे. राखी एक आहे जी खूप कमी वेळासाठी आली माझ्या लाईफमध्ये आणि असं छान असं घर करून गेली माझ्या आयुष्यात. खूप शिकवून गेली ती मला. तिचं एक वाक्य मी कायम लक्षात ठेवते. तू कायम म्हणतेस की बिग बॉस तुला हे देणार आहे, ते देणार आहे. बिग बॉस शो तुझ्यासाठी इतका इम्पॉर्टंट आहे, प्लॅटफॉर्म एवढा मोठा आहे, तुला इथून बाहेर पडल्यानंतर इतकं देणार आहे, तितकं देणार आहे. तुझ्याकडे बघून ना मला खूप असं भारी वाटतं की तू ज्या प्रकारे त्या प्लॅटफॉर्मला घेतलंयस, तू झोपत नाहीस, तू सकाळी उठल्या उठल्या तयारी करायला जातेस, आज कोणता लुक करू, कोणता लुक नको करू, हे सगळं करतेस. पण कधी हा विचार केलायस का गं की तू बिग बॉसला काय देतेस? माझं असं झालं की हा विचार तर मी केलाच नाही. ती थोडक्यात बोलली पण मनावरती कोरलं मी ते की मला बिग बॉस देणार आहे. ती मी सारखं म्हणते की बिग बॉस मला मोठं करणार, बिग बॉसमुळे मी मोठी होणार, असं होईल तसं होईल. पण मी बिग बॉसला काय दिलं? मी बिग बॉससाठी काय करते? ती ना प्रत्येक भांडणानंतर जेव्हा शांत व्हायची ना काहीतरी बोलून जायची. तिचं डेडिकेशन होतं शोसाठीचं. ती भांडायची पण ती मीन नाही करायची. त्यामुळे राखी मला राखी सावंत म्हणून माहिती होती, पण बिग बॉसमुळे मला राखी सावंत कळली, इमोशनल राखी सावंत. ती कायम माझ्या मनामध्ये राहील आणि ती मला कायम म्हणते ए माझी बहीण. तर मी तिला कधीच असं म्हटलं नाही की ए माझी बहीण. मी तिला मुद्दामून टॉन्ट करायची. पण ज्या प्रकारे तिने बाहेर पडल्यानंतर माझ्यासाठी प्रेम दाखवलं अनएक्सपेक्टेड होतं. त्यामुळे राखी माझ्यासाठी कायम माझ्यासोबत राहील. माझं बॉन्ड बनणार नाही, नाती तुटतील म्हणतेस. मी विशालशी कधी नातं बनवलंच नाही. ऑब्व्हियस रिझन, मी त्याला दुश्मनच म्हटले. दुश्मनी हे नातं होतं आमचं, दुश्मनीचं. सो ते पण नातं मी टिकवेन. दुश्मनीचं झालं गेलं सगळं मी बिग बॉसच्या घरी सोडून आली. तर मी जाताना त्याला बोलले, कारण आमचं बरंच डिस्कशन झालं होतं की तू खूपच दुश्मनी ठेवली आहेस वगैरे वगैरे. तर माझी मम्मी त्या दिवशी आली होती. सेफ झाले मी त्या दिवशी लास्ट फायनल डेला. तर मम्मीने मला असं हे केलं की तुला मी काय शिकवलं आहे, एवढं मनामध्ये ठेवायचं नसतं. प्रत्येकजण वाईट बोलतो, चांगलं बोलतो, पण माफ करायला पण शिकलं पाहिजे. तो जेव्हा वळला पाठीमागे मी विशालला तेवढंच म्हटलं एक वाक्य, विशाल दुश्मनी इथेच सोडून जातीये मी. पण याचा अर्थ हे नाही मी दुश्मनीचं नातं त्याच्याशी संपवलं.
पण मैत्रीचं नातं मी कधीच चालू करणार नाही, कारण मी तशी नाहीच आहे की मी जे बोलते ते मी करणार नाही. मला जे नाही पटलं ते मी कायमच नाही नाही नाहीच म्हटलंय, आणि कदाचित तिथेच माझी ओळख आहे की मी जे बोलते ते मी करते आणि जे बोलत नाही ते मी कधीच करत नाही. शेवटी ना प्रेक्षक थोडेफार तुझ्यावर नाराजही झालेले जेव्हा रेवा घराबाहेर निघत होती आणि तेव्हा तू टोमणा मारला असं जे उचललं गेलं घरात अनुश्रीकडनं आणि विशालकडनं, त्यावर काय आता मत आहे किंवा तू ते पाहिलंस का, नेमकं काय वाटतंय? हो, मी बाहेर आल्यानंतर पाहिलं, आणि मुळात मी जेव्हा ते बोलले त्यानंतर ज्या प्रकारे ते माझ्याशी येऊन बोलले, मला तिथेच कळून गेलं होतं की बोलले तर मी बरोबर होते माझी कविता, पण ते निगेटिव्हमध्ये कसं पोर्ट्रे करायचं आणि बाहेर PR पर्यंत कसं पोहोचवायचं, तर ते मला कुठेतरी कळून चुकलं होतं की ही हिंट असावी मला आता डिफेम कसं करायचं आहे 13व्या आठवड्यात. कारण कसं झालेलं, खूप कॉम्पिटिशन आता जवळ आलं होतं की विनर कोण आहे हे बघायचं होतं, आणि प्रेक्षकांच्या नजरेत मला कसं पाडलं जाईल याचं जे कष्ट चालू होते, मला तिथेच कळून चुकलं होतं की हे वाक्य माझं खूप उचललं जाणार. मी कायमच माझ्या प्रत्येक नॉमिनेशन नंतर, एविक्शन नंतर, एलिमिनेशन नंतर बोलत आली की मायबाप माझे आहेत ते जनता आहे, आणि जनतेचा डिसिजन माझ्यासाठी फायनल असेल, सराखोबर असेल. जे काही जनता करेल ते त्यांचं प्रेम असेल. जर मी फायनलपर्यंत पोहोचली आहे तर जनतेने मला प्रेम दिलंय, पण ते प्रेमामध्ये पण त्यांनी मला कुठेतरी बघितलंय माझ्या जर्नीमध्ये, म्हणून त्यांनी मला प्रेम दिलंय. हे जर जी मुलगी 13 आठवडे बोलत आली आहे की माझे मायबाप प्रेक्षक आहेत, माझे मायबाप बिग बॉस आहेत, सडनली 13व्या आठवड्यात जो माझा स्वभाव आहे की मला जे पोटात आहे ते मला बोलायचंय, हे जर मी बोलून गेले, मग ते त्याच पॉइंटला का उचललं गेलं? म्हणजे जिथे कुठे विनर साठी लोक वोटिंग करत होते तिथेच ते वाक्य का उचललं गेलं? याच्या आधी पण मी बऱ्याच गोष्टी बोलली आहे भांडणामध्ये, याच्या आधी पण मी बरेच खटके उडतील अशा गोष्टी बोलली आहे, याच्या आधी पण मी बऱ्याच लोकांना म्हटलंय की तुम्ही काय धक्काबुक्की करता, काय खोटे गेम खेळता, मला नाही पटत, मी नाही असं करत तसं करत. तेव्हाच का बरं मी फेक वाटायला लागले लोकांना 90 दिवसानंतर? कुठेतरी मला असं वाटलं की तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण मी एक ऑब्झर्व केलं होतं, ज्या प्रकारे मला बिग बॉस कळत होता, ज्या ज्या लोकांना तिकीट टू फिनाले मिळालंय ना, तर माझं एक ऑब्झर्वेशन होतं, तिकीट टू फिनाले मिळाल्यानंतर बाहेर जनतेला वोटिंग करायला इझी जातं, कारण तो व्यक्ती नॉमिनेशनमध्ये नाही पडत आणि त्याला विनर बनवायचं असतं लोकांना. त्या व्यक्तीला ते विनर बनूच देत नाहीत. आजपर्यंत असं झालंच नाही की तिकीट टू फिनाले मिळालेला विनर कधी झालाय, कारण तेवढ्या पॅचमध्ये ना, तेवढ्या पिरियडमध्ये इतकं डिफेम केलं जातं त्या व्यक्तीला, इतकं डिफेम केलं जातं, इतकं निगेटिव्ह बोललं जातं की म्हणजे जी जनता त्या व्यक्तीवरती प्रेम करत असते त्यांच्या मनात सारखं बिंबवलं जातं की नाही, ही निगेटिव्ह आहे, ही फेक आहे, ही खोटारडी, असं आहे तसं आहे. त्यामुळे कुठेतरी खरा असलेला व्यक्ती पण खोटा वाटायला लागतो, आणि ते कुठेतरी होत होतं हे मला जाणवलं होतं. पण मी नाही फरक पडून खरेपणा इतका दिसत होता ना की मी खूप पब्लिक रिव्ह्यू केले आणि त्यात सगळे बोलत होते की तन्वी कोलते ही जिंकली पाहिजे, तुला टास्क क्वीन असं म्हणत होते. तर मला हेच ऐकायचंय की जेव्हा हे टास्क खेळले जातात, म्हणजे मी तुझे जेव्हा गेम पाहिला तेव्हा तू काहीच असं केलं नाही की वुमन कार्ड खेळली, मेन कार्ड खेळली, पण काही जण खेळले. जसं रुचिताने एक मुद्दा उचलला, अनुश्रीने एक मुद्दा उचलला जेव्हा त्यांना वुमन कार्डचं बोलण्यात आलं, राकेश दादाने एक मुद्दा उचलला तेव्हा त्याला मेन कार्ड खेळतोय असं म्हणण्यात आलं, कुठेतरी तुझंही त्याच्यासोबत वादलं होतं. तर तुला असं वाटतं की हे लोक खरंच असे कार्ड्स घेऊन घरात आले होते आणि हीच त्यांची स्ट्रॅटेजी होती? स्ट्रॅटेजी असं मी म्हणणार नाही, पण ज्या प्रकारे टास्क चालू होता, मला असं वाटतं जे ते बोलले ते भाऊच्या धक्क्यावरती क्लिअर झालेलंच आहे. मला त्यांचं काय, कोणतं कार्ड होतं काय नव्हतं हे याच्यावरती काही बोलायचंच नाहीये. मी ते कार्ड घेऊन गेले नव्हते एवढं मला माहित होतं, कारण मला म्हणजे मी जेव्हा मैदानात उतरते तेव्हा मी कधीच समोर बघत नाही की मुलगा आलाय की मुलगी आली आहे. मला एवढंच असतं, आला अंगावर घेतलं शिंगावर, त्याच प्रकारे मी खेळते.
माझं असं असतं हा टास्क कम्प्लीट करायचा आहे, बाकी काही खूप म्हणजे प्रत्येक टास्क नंतर मी मेडिकल रूममध्येच असायची गुडघा फोडून, आणि आठवडाभर गुडघा माझा मी लंगडतच असायचे, आणि नंतर दुसरा टास्क यायचा तो कम्प्लीट कव्हर होत असायचा, तेवढ्यात परत पडायची गुडघ्यावरच, परत गुडघ्याची वाट लागलेली असायची. माझा एकही भाऊचा धक्का असा नाही गेलाय की माझ्या हातांवरती निळे काळे डाग कधीच नव्हते, असं कधीच झालं नाही, कधीही चेक कर. सो हो, मला सवय आहे तशी की टास्क खेळायला मी लागले, बजर वाजला की खूप छान पद्धतीने टास्क खेळते. आणि कुठेतरी मला हेच बाहेर म्हणजे माझं पहिल्या दिवसापासून हेच मत होतं की आपण बिग बॉसच्या घरात गेलोय आणि आपल्याला प्रेक्षक बघतायत, एक आशेने बघतायत की ही आपली व्यक्ती आहे आणि ही कशा प्रकारे खेळते. मला कुठेच असं दाखवून द्यायचं नव्हतं की आपण काय नरेटिव्ह सेट करतोय जनतेसमोर, डोळ्यांसमोर. कारण तो शो फक्त मोठी माणसं नाही, लहान मुलं पण बघतायत, जी माझ्यापेक्षा पण खूप लहान आहेत, जी खूप छोटी छोटी आहेत. त्यांच्यासमोर मला सेट करायचं होतं की खेळ आला किंवा काही आलं, तो खेळ 100% खेळा, आपल्याकडून 100% द्या, तो रद्द होणार नाही हे पहिलं डोक्यात ठेवा. आणि इतकं छान खेळा ना की समोरचा दुश्मन पण तारीफ करेल, एवढं 100%. मला असं वाटतं हे तू करून दाखवलंयस. ही एक संपूर्ण जर्नी होती. मला सांग, आत्ता असं वाटतं की तो सीन किंवा तो टास्क मला जाऊन पुन्हा बघायचा, असा कोणता टास्क आहे जो तुला बघायला आवडेल किंवा बघितला? मला ना माझा तो मेंढ्यांचा टास्क होता ना, कॅप्टन्सीचा पहिलावाला, तो मला परत खेळायचा आहे. कारण ना पहिलाच टास्क होता माझा बिग बॉस मधला, आणि खूप घाबरले होते मी पहिला टास्क म्हणून, आणि कसा केले काय केले मला कळलंच नाही ऍक्च्युली. मोठा पण झाला होता टास्क, समजायला तसं बघायला गेले समजले होते, पण मज्जा आली होती ऍक्च्युली तो टास्क खेळायला. तर मला परत खेळायला तो टास्क नक्की आवडेल. आत्ताच काल जेव्हा तुला ट्रॉफी मिळाली त्यानंतर म्हणाली होतीस की आई बाबांना मी पहिल्याच बिग बॉसच्या वेळेस सांगितलेलं की मला या शो मध्ये जायचंय. आज ट्रॉफी घेऊन बाहेर आली. मला सांग, कुठेतरी बाबा होते ते, ही खंत आता वाटते? खूप जास्त वाटते की पप्पा नाही आहेत ही गोष्ट बघायला. ही ट्रॉफी मिळाली मला त्या स्टेजवरती. एवढे दिग्गज अभिनेते आपले आहेत, रितेशजी देशमुख यांनी मला ती ट्रॉफी दिली, आणि कुठेतरी खूप सारे मोठे मोठे सेलिब्रिटी झाले होते आणि पप्पाने ते बघितलं नाही याची खंत तर आहे, जे स्वप्न मुलीने पूर्ण केलं. पण कुठेतरी मला ते बोलायचं होतं की पप्पा मी मिळवली ट्रॉफी वगैरे. पण असं झालंय ना आता की मी काहीही बोलले तरी सिंपती घेते, मी काहीही बोलले तरी पण ही मुद्दामून करते, काहीही बोलले तरी ओव्हर ॲक्टिंग करते. सो मनात खूप होतं, मला त्या दिवशी व्यक्त व्हायचं होतं स्टेजवरती की पप्पा मी ते स्वप्न तुमचं पूर्ण केलं, जे आपण दोघांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं होतं. पहिला बिग बॉस सीझन बघताना मेघाताई झाली होती, पण मी नाही व्यक्त होऊ शकले. कारण मला ना ते बिग बॉस संपून झाल्यानंतर, ट्रॉफी हातात आल्यानंतर पण ही बघा किती ओव्हर ॲक्टिंग करते, अगं बाई संपला सीझन, आता तरी कशाला ओव्हर ॲक्टिंग करते, हे कुठेतरी बघायचं नव्हतं. त्यामुळे मी पप्पांना कुठेच मध्ये नाही घेतलं, मनात फिलिंग्स ठेवल्या आणि वरती बघून फक्त पप्पांना थँक्यू म्हटलं आणि विषय संपवला. मला असं वाटतं आज बाबा असते तर खूप आनंदी असते आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहेच. मला सांग, ही ट्रॉफी घेतल्यावर आत्ता एक विचारलं की या बिग बॉसच्या घराने काय शिकवलंय तन्वीला? बिग बॉसच्या घराने तन्वीला हे शिकवलंय की राग कुठे दाखवायचा, राग दाखवल्यानंतर राग कुठे कंट्रोल करायचा, कुठे तोंड उघडायचं आणि कुठे तोंड बंद ठेवायचं. तन्वी खूप रागीट होती, तन्वी आता खूप नॉर्मल असते. प्रत्येक मुद्द्यांमधून मला कळून आलं की इथे पॉईंट नाही आहे बोलण्यात वगैरे. तन्वीला प्रेम करणं तर येतच होतं, पण दुश्मन समोर आले किंवा दुश्मनाने नातं तोडायला जरी प्रयत्न केला तरी हात घट्ट पकडणं बिग बॉसने शिकवलं. बऱ्याच गोष्टी आहेत बिग बॉसने ज्या मला शिकवल्यात. मुळात बिग बॉसने तन्वी कोलतेला खूप छान एक बोलतात ना पेशन्स ठेवणारी व्यक्ती बनवली आहे, आणि त्यासाठी मी बिग बॉसची खूप आभारी आहे की त्यांनी जो 3 महिन्याचा क्रॅश कोर्स मला दिला, जो मी एवढ्या वर्षांमध्ये पूर्ण नाही करू शकले, एवढ्या वर्षांमध्ये मी नाही करू शकली, आणि कदाचित पुढे जाऊन सुद्धा मला वेळ लागला असता. दुनिया जी आपण बघतो आणि शिकतो, असं म्हणतो आपण की दुनिया शिकवते आपल्याला, मला बिग बॉसने शिकवलं. बिग बॉस मधल्या माणसांनी शिकवलं की आयुष्यात कसं धीट राहायचं, काय करायचं. तन्वी आधीपासूनच धीट होती, कारण तन्वीची मी जुनी मुलाखत
केलेलं तेव्हा खूप स्ट्रगल ऐकलेला. तर मी तेव्हा असं होतं की खूप जणांनी साथ दिली नाही, खूप जणांनी हिनं ट्रोल केलं. आत्ता त्यांना काय सांगायचं? अ, ज्यांनी साथ दिली त्यांना थँक्यू. ज्यांनी साथ नाही दिली ते मला नक्कीच इथून पुढे साथ देतील. कारण मी कायम दुसऱ्यांच्या त्रुटी काढण्यापेक्षा किंवा दुसरे किती चुकतायत असं म्हणण्यापेक्षा मी कुठे कमी पडले असाच कायम विचार केला आहे. सो मला असं वाटतंय ज्यांनी साथ नाही दिली त्यांनी कदाचित असा विचार केला असेल की अरे इथं अशी आहे तशी आहे, सो मी कमी पडली आहे असं माझीच त्रुटी काढते. हेट केला असेल तर त्यांना मी माझ्यावर प्रेम करायला लावेन असं मी म्हणेन. कारण मला माझ्यावरती राग केलेलं कोणी आवडत नाही. माझ्यावर सगळ्यांनी प्रेम करा असं मला वाटतं. मान्य आहे मी घरामध्ये भांडले असेन, जे काही केलं असेल. गेम होता, 100 दिवस राहायचं होतं. तिथे आम्ही कसे राहिलो हे आम्हालाच माहिती. पण ज्या प्रकारे मी खेळले, मी मनापासून खेळले, मनापासून राहिले. काही लोकांना राग आला असेल माझा, काही लोक माझ्याबद्दल खूप निगेटिव्ह बोलत असतील. पण मी तशी नाही आहे सांगण्यापेक्षा मला तुमचं मत नक्कीच चेंज करायला बाहेर येऊन आवडेल असं मी म्हणेन. आणि तुम्ही नक्की माझ्यावर प्रेम कराल असं मी सांगेन. तर मी आत्ता पुढे काय असणार आहे? मी असं ऐकलंय की लग्नाचा विचारही करणार आहेस. लग्नाचा म्हणजे मी माझ्या करिअरशी लग्न करणार आहे. हे मी बिग बॉसच्या घरात जाऊन पण बऱ्याच वेळा बोलली आहे की मी बिग बॉसनी जर मला चान्स दिला नसता तर कदाचित माझं लग्न झालं असतं. कारण मला करिअरसाठी तेवढाच वेळ मिळाला होता हे वर्ष. आणि आत्ता मला बिग बॉसनी जो प्लॅटफॉर्म दिला आहे, जो चान्स दिला आहे, त्याचं मला सोनं करायचं आहे. विश्वासाला खरं उतरायचं आहे. सो मला करिअरशी पहिलं लग्न करायचं आहे आणि माझं नाव अजून मोठं करायचं आहे. जे मी स्वप्न बघितलं होतं तन्वी कोलते ब्रँड अजून मोठं करायचं आहे. सो लग्नाचा विचार माझा सध्या तरी बिलकुल नाही आहे. सध्या करिअरवर फोकस. मला असं वाटतं हे नाव आणखी मोठं होणारच आहे. कारण की आम्ही तुला ओळखतो आणि तू कशी आहे हे खूप चांगलं माहिती आहे. आणि आता प्रेक्षक तर तुझ्या जोडीला आहेतच. सो थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.